मंचाकडे येते आहे. गरुड झेप अकॅडमी चे संस्थापक डॉक्टर प्राध्यापक सुरेश सोनवणे हे सुरेश सोनवणे यांना की आपण आदरणीय डॉक्टर अरविंद लोखंडे अपर जिल्हाधिकारी यांना सन्मान मंचाकडे घेऊन यावं. त्यांच्या समवेत मी मंचावर विराजमान होण्यासाठी आमंत्रित करते. प्राध्यापक डॉक्टर निलेशजी सोनवणे, सन्माननीय सौ मीरा सोनवणे, सौ ललिता सोनवणे, सौ प्रणिता सोनवणे, श्री गणेश सोनवणे साठी जमलेले इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर मंचावर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर सुनीताताई मोडक, संस्थापक कल्याणी संस्था, खास सहकार्य ताईंचं या संस्थेला लाभत असतं. आपणही या ठिकाणी खास उपस्थितीमध्ये उपस्थित आहात. आपलं धन्यवाद. धन्यवाद आपल्या सर्वांना. अगदी बरोबर बोललात कुलकर्णी सर आपण की टाळीमुळे ऊर्जा प्राप्त होत असते. टाळ्या वाजवणं ही प्रोत्साहित करण्याची एक उत्तम परंपरा आपल्याला लाभलेली आहे. त्यामुळे एकदा जरा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी आजच्या विद्यार्थी गौरव सोहळ्याला लाभलेला आहे. मान्यवर या मंचावर दाखल झालेले आहेत. आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. मातृसंस्था करून हे मधून लागले तर आपण आलेल्या बांधून त्यांचं स्वागत करत आहोत आणि आपण पुढील कार्यक्रमास सुरुवात करूया. कार्यक्रम सुरू करतो आहोत, पण त्याआधी एक फार महत्वाची सूचना मला इथे बसलेल्या प्रत्येकाला द्यायची. विद्यार्थी असो पालक असो, कृपया प्रत्येकाने संपन्न होणार आहे. पण त्यांना मान्यवरांचं डायसवर आगमन झालंय, कुटुंबियांचं डायसवर आगमन आहे आणि कार्यक्रमाची सुरुवात आपल्याला विनंती करतोय. सरस्वती स्तवनामध्ये आपण सामील व्हा. सरस्वती स्तवन पुणे आणि तिन्ही ब्रांच येते अहमदनगर, पुणे, नाशिक. कृपया तिन्ही ब्रांच सरस्वती पूजनात सामील व्हायचं आहे. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण सरस्वती स्तवनामध्ये सामील व्हा. टाळ्या वाजवा. मंदिरात जाताना आपल्याला जागृत करताना, परमेश्वराकडे प्रार्थना करताना आपल्या भविष्यासाठी, आपल्या विकासासाठी, आपल्या करिअरसाठी, आपल्या डेव्हलपमेंटसाठी आणि त्यातून या संस्थेची उद्दिष्ट, संस्थेने घेतलेलं कार्य, संस्थेने घेतलेले परिश्रम आणि आपल्या आई वडिलांनी घेतलेले परिश्रम त्याचा ताळमेळ बसवण्यासाठी ही जी संस्था आहे, ज्यांनी त्याचं सोनं केलं ते या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्याला हवी आहे. टाळ्यांचा हा उदो आहे म्हणून डॉक्टर अरविंद सरांचं रिस्पेक्टेड प्राध्यापक सुरेश सर स्वागत करताय, शॉल प्रदान करताय आणि तितक्याच आत्मीयतेने सर त्यांना स्वीकार करताय. पुष्पगुच्छ तुमचं स्वागत करतील. आपलं एक आत्मघटनी त्यांना भेट देतील आणि एक प्रेमाची भेट सर प्रदान करताना त्यांच्या आगमनाबद्दल, त्यांच्या निमंत्रणाबद्दल एक त्यांचा खूप मोठा आदर या संस्थेला आहे. सरांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी सरांची उपस्थिती. एक जोरदार टाळी. मित्र हो, जोरदार टाळी द्या. हायवे करू नका. तुम्हाला टाळी मिळेल, तुम्ही आता दिली तर
आणि त्याच्यासाठी संपूर्ण जसं फुलांचा वर्षाव व्हावा तसा हा वर्षाव. फुलं ही झाडावर चांगली दिसतात म्हणून आपण विज्ञानातून अशा पद्धतीच्या वर्षावचा अवलंब केला पुढच्या सत्कारासाठी. या ठिकाणी मी मीरा सोनवणे यांना प्रणिताजी आणि ललिताजी मॅडमचा सत्कार या ठिकाणी होतोय. डॉक्टर सुनीता मोडक कल्याणी संस्था त्यांचे संस्थापक मॅडम विशेष सहकार्य मॅडमचं लाभतोय त्यामुळं संस्था त्यांचे ऋण व्यक्त करते आणि आजच्या कार्यक्रमालाही आपण आपली उपस्थिती दिली. मॅडम आणि जोरदार टाळ्याची येतात सुनीता मॅमचं स्वागत इथे व्हायला गरुड अकॅडमीच्या वतीने त्यांचे प्रमुख गरुड लेक्चर झाले होते. आणि एक महिला जेव्हा अशा पदावर असते आणि एक वेगळं फील्ड दिसतं की करिअर म्हणून निवडलेलं असतं ही सार्थ अभिमानाची गोष्ट आहे. आणि आपल्या विद्यार्थ्यांनी काय असलेलं आहे तर मला जोरदार टाळ्याची गरुड गुरूंचे विद्यार्थी टाळ्या कशा यायला पाहिजे. रुपाली सरकार यांचे आई वडील त्यांना प्रचंड अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर कोसळून पाहताना दिसतात. रुपालीचा सन्मान म्हणजे संपन्न होतोय. या ठिकाणी मेडल शाल स्मृतिचिन्ह तथा प्राध्यापक डॉक्टर सुरेशजी सोनवणे लिखित वाया गेलेलं खेळ ही आत्मकथा प्रेरणादायी आत्मकथा लागत असं वक्तव्य लावलं सन्मान. विचारमंचावर उपस्थित मान्यवर आपल्या नेहरूजी अकॅडमीच्या आग्रहास्तव आज या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या जिल्ह्याचे ऍडिशनल कलेक्टर साहेब आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित झाले. खरंच त्यांच्या मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद मानतो. आज या सत्कार सोहळ्यानिमित्त आलेले सर्वच माजी विद्यार्थी त्यांचे आई वडील विद्यार्थी मित्र तसेच या विद्यार्थ्यांच्या पायावर पाऊल ठेवून पुढे जाण्याची उमेद पुढील नवीन झेप घेण्यासाठी तयार असणारे संपूर्ण गुरुजींमधील आताचे विद्यार्थी हे सर्वच आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्या सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी मी या ठिकाणी आल्याबद्दल आभार मानतो. प्रास्ताविक करण्याची मला सांगण्यात आलं. खर तर मला आजही आठवतं की 2009 साली गुरुजी अकॅडमीची स्थापना झाली. पहिला कार्यक्रम ज्यावेळेस मी घेतला होता त्यावेळेस मोजून फक्त 4 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं. 4 विद्यार्थ्यांची शासकीय सेवेमध्ये निवड झाली होती. सत्काराला सर कोणी मान्यवर तर काय कोणी येण्याची मरते हो यारो सनम के लिए ना तेगी दुपट्टा कफन के लिए मरना है तो मरो तिरंगे के लिए मरना है तो मरो वतन के लिए तिरंगा तो मिलेगा कफन के लिए. या ठिकाणी गरुडजेप अकॅडमी तर्फे पूर्ण गरुडजेप परिवाराचं मी स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप स्वामी जिल्हा अधिकारी मध्ये अकोला जिल्ह्यामध्ये दामिनी पदक या ठिकाणी माझी निवड झालेली आहे. मला खऱ्या अर्थानं आज एक गोष्ट सांगायची आहे की माझी रूममेट ज्या ठिकाणी मी संभाजीनगरला आली होती त्यावेळेस माझी रूममेट आज या ठिकाणी आलेली नाहीये. तिला मी भेटून आले पण ती म्हणाली की मला
पुढच्या वर्षी तू माझ्या कार्यक्रमाला आली पाहिजे, म्हणून मी आज या कार्यक्रमाला येत नाहीये. कारण मला या वर्षी वर्दी मारायची आणि माझा एक दिवस जर मी या ठिकाणी घातला तर कदाचित एका मार्च जर मी राहिले तर या दिवसाची मला खंत वाटेल, म्हणून ती आज या ठिकाणी माझ्या कार्यक्रमासाठी आली. पण आज मला तिचा अभिमान आहे की ती आली नाही. मी खूप सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. खरं तर माझं स्वप्न होतं आर्मीत जायचं, पण आर्मीला मिळता माझी हाईट भरली नाही. त्यामुळे मी पोलीस भरतीची तयारी केली आणि पोलीस भरती कोणती का असे ना, पण भरती ही भरती असते. कौतुक आणि सत्कार सोहळ्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पॅरामिलिटरी फोर्सेसच्या कॅप्टन रुचिराजी मॅडम, या ठिकाणी गरुड जेट अकॅडमीचे संचालक प्राध्यापक सुरेश सोहाणेजी, त्यांचे बंधू श्री निलेश सोहाणेजी, त्यांचे आदरणीय आई आणि वडील, कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवा संस्था नाशिक च्या संचालिका माननीय सुनीताताई मोडकजी, ज्यांची निवड झाली असे 300 विद्यार्थिनी. आज मला अत्यंत आनंद होतोय या ठिकाणी तुमच्या समोर उपस्थित राहून बोलण्याबद्दल. क्रिकेट आपण सगळेजण खेळतो, बरोबर आहे. आता 2020चा जमाना आहे, पण मॅडम आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा टेस्ट क्रिकेट चालायचं आणि टेस्ट क्रिकेट मध्ये जर संध्याकाळी 4-4:30ला एखादा प्लेअर जर आउट झाला तर अशा वेळेस एक दुसरा प्लेअर पाठवायचे, त्याला म्हणायचे नाईट वॉचमन. तो नाईट वॉचमन पुढचा 1-1.5 तास खेळ करायचा आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश दुसरे प्लेअर यायचे. तसं आजच्या कार्यक्रमाला माननीय जिल्हाधिकारी स्वामी सर येणार होते, पण माझी नाईट वॉचमन म्हणून निवड झाली आणि ऐनवेळी सरोने सरांनी मला फोन केला की तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल. मोडक मॅडम माझ्या सोबत आल्या आणि मला तुमच्याशी संवाद करण्याची इथे संधी भेटते. त्याबद्दल मी गरुड जेट अकॅडमी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं सर्वप्रथम आभार मानतो. आतापर्यंत प्रातिनिधिक स्वरूपात 5 सत्कार झाले. 5ही सत्कार मुलींचेच होते. फेटा बांधलेल्यापैकी बहुसंख्य मुलीच दिसत आहे. अरे मुलं कुठे गेले? अच्छा, तिकडे आहेत. ओके. तर ज्यांचा आज सत्कार झाला त्यांचं अभिनंदन आणि ज्यांचा नाही झाला ज्याने आयुष्य एका
खेड्यामध्ये राहून आपण जी स्वप्न बघतो त्याला साकार करण्याची जिद्द असल्यानंतर भारतामध्ये एकत्रितरित्या म्हणजे आपण जन्म घेतल्यानंतर आपल्या ज्या इच्छा आकांक्षा असतात त्या इच्छा आकांक्षा 1, 2, 3 पूर्ण होऊ शकतात, परंतु काहींच्या महत्वाकांक्षा आणि इच्छा परिपूर्ण होताना सगळ्या बाजूने म्हणजे मी आयुष्यात आलो, मला माझ्या आयुष्यात उभं राहायचं आहे, मला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या समाजाकरता म्हणजे जनतेच्या समाजाकरता काही करायचं आहे, मला देशाकरता काही करायचं आहे आणि असं सर्व करताना माझ्या हाताने जे काही होईल ते माझ्या राज्याला आणि देशाला अर्पण करून देशाचं नाव उंचावेल असं मी काम करेल. या सगळ्या महत्वाकांक्षा आणि इच्छा एकाच वेळेला भारतामध्ये पूर्ण झालेला कोणी असेल तर तो सुरेश सोनवणे हा माझा परम मित्र आहे आणि आम्हाला सर्व या बाबीचा गर्व आहे. गरुडचे आपण नावं फार वेगवेगळी ठेवतो, आपण इतकी नावं बघतो वेगवेगळी, पण ती नावाला अनुसरून कामं नसतात. गरुडचे हे एक नाव असं आहे की खरोखर नावाला साजेस, कारण की गरुडची झेप देतो ती झेप आपल्या पूर्ण आपण उभ्या आयुष्यात कुणी घेऊ शकत नाही आणि अशी गरुड झेप सुरेशने घेतलेली आहे. त्याची कारणं वेगवेगळी आहेत, मी त्याच्यात जाणार नाही. तुम्हाला सर्वांना मित्रांनो माहिती आहे आज जवळपास 250 मित्र माझ्या बंधू भगिनी या पोलीस भरतीमध्ये सरे झालेले आहेत. देशात माझ्या राज्यात नव्हे तर देशामध्ये इतकं मोठं सामाजिक काम याला का म्हणतो, कारण आता तुम्ही जिथे जाणार तुम्हाला तुमची समाजाला गरज आहे. मनुष्य जातीला आजच्या डेटला जर कोणाची गरज जास्त असेल तर ती संरक्षणाची आहे आणि तुम्ही संरक्षणाची जबाबदारी आज घेऊन जाताय या व्यासपीठावरून. तुम्हाला ते ठरवलं म्हणवलं बनवलं त्या गरुडचे अकॅडमीचे आपण जितकेही स्तुती करू तितकी मित्रांनो कमी आहे. मी जास्त वेळ तुला घेणार नाही, फक्त एक बाब सांगेल. आपण आयुष्यामध्ये आपण जर बघितलं समजा आता 5,000ची भरती आहे, तिथं 50,000ची लाईन आहे. 5,000ची भरती आहे, तिथं 1,00,000 लोकांची लाईन आहे. 10,000 नोकऱ्या जर निघाल्या तिथे 2-5 लाख मुलांना नोकऱ्या देण्याची गरज आज आहे. अगोदर 40 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी सरकारची लोक घरी यायची आणि सांगायची मी जेव्हा लहान होतो या तुम्ही नोकरी करा, कुणी नोकरीला गजावत नव्हतं आणि आज कुणालाही नोकरी मिळत नाही अशी अवस्था आहे. मला सांगायचं इतकं की आज जेव्हा आपल्याला काही मिळालंय दैवरूपाने आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने तुम्ही सर्व तुमच्या स्वतःच्या मेहनतीने जे घडलं तुम्हाला जे भेटतंय ते आपण कधी विसरून जाता कामा नये. तेव्हा स्पष्ट बोलायचं झालं तुमची फील्ड अशी आहे, राजकारणाची फील्ड झाली, आपली नोकरदारांची फील्ड झाली, पोलिसांची फील्ड झाली. याच्या 2 बाजू आहेत. एक तर तुम्हाला वेळेचं काही हे नाहीये की मी 8 तास काम करेल, 10 तास काम करेल. 24 तास ड्युटी करण्याचं क्षेत्र हे पोलिसांचं आहे आणि त्यामुळे तुमचं वैयक्तिक आयुष्य हे थोडस ताणलं गेलेलं आहे. परंतु त्याची दुसरी बाजू असते की तुम्ही देशाकरता 24 तास तत्पर राहणार. मित्रांनो आज आपल्या अभ्यासाची इतकी वाढवा झालेली आहे. खरं म्हणजे मी कायम सांगतो जिल्हा परिषद आज मला माहित नाही हे व्यासपीठ बोलण्याचं आहे की नाही, पण मला राहावलं जात नाही. आज आमच्या राज्यात जिल्हा परिषद शाळेचा स्तर अति खालावलेला आहे, अति खालावलेला आहे. आमचे मास्तर जिल्हा परिषदचे शिक्षक हे शिक्षण बिलकुल बरोबर देत नाही. त्याचं छोटस उदाहरण मी सांगतो. आमच्या जिल्हा परिषदचे मास्टर मी थोडस स्पष्ट बोलणार आहे. एक आमदार म्हणून किमान आम्ही त्यांना 80,000 ते 1.5 लाख रुपये पगार देतो, पण त्यांचे स्वतःचे मुलं ते प्रायव्हेट शाळेत शिकवायला टाकतात जिथं 15,000 रुपये पण महिना नाहीये. आणि म्हणून जिथं त्यांना गावाला जायला पाहिजे ते मुख्यालय राहत नाही. एकीकडे पोलिसाची लाईन 24 तास काम करण्याची आणि मिलती व्हायनंतर सगळ्यात जास्त अपेक्षा आम्हाला सर्व लोकांकडनं आहे
झेडपीच्या सरांकडनं आहे, पण ते पूर्ण करत नाही. म्हणून आमच्या झेडपीच्या सगळ्या शिक्षकांची म्हणजे शिक्षणाची वाटा झाली आहे. मी ते हातात घेतलंय आणि म्हणून आपल्याला, आणि त्याचं कारण काय, आई वडिलांना हे माहित नाही की माझा मुलगा जिल्हा परिषद शिकतोय, तर या सरांचं काम काय, तरी गावात मुख्यालय राहिलं पाहिजे, तरी सरांना त्या मुलांकडनं नुसतं अभ्यास 1 2 3 4 किंवा ABCD किंवा जगाचा ज्ञान नाही. कोण चांगलं ड्रॉइंग करतं, कोण चांगली रांगोळी करतं, कोण चांगलं कीर्तन करतं, कोण चांगलं प्रचंड. आज 2023-24 या वर्षामध्ये गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी आपलं सरकारी नोकरीचं स्वप्न साकार करताना दिसतंय, साकार केलेलं आहे. आणि आज भारतामध्येच नव्हे, प्रत्येक ठिकाणी गरुड झेपच्या माध्यमातून पूर्ण राज्यामधून या ठिकाणी बरेच विद्यार्थी या ठिकाणी येतात. त्यांचं स्वप्न साकार करणारी ही एक कारखाना समजलं तरी चालेल. या कारखान्याच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी आता पोलीस दलामध्ये, आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये या ठिकाणी भरती झालेले आहेत. आणि आजचा जर आकडा बघितला तर हा ना भूतो न भविष्यती या आकड्यातून आज खरं गरुड झेपचं जे वेगळं असं महत्व आहे त्या सर्व भारत देशासाठी, महाराष्ट्रासाठी कळालेलं आहे. आणि आज या माध्यमातून खरंच एक वेगळा असा संदेश, ज्या आईवडिलांनी आमच्यावर विश्वास ठेवला, ज्या आईवडिलांनी आपल्या मुलांना या ठिकाणी टाकलं आणि त्यांचे स्वप्न साकार झाले, हे सांगणारं एक तात्पर्य या ठिकाणी या मोठ्या प्रोग्रामच्या माध्यमातून आईवडिलांचा सत्कार जो मुलगा लागतो त्या मुलांच्या आईवडिलांचा सत्कार आमच्या माध्यमातून करतोय, ही आमच्यासाठी एक मोठी बाब आहे आणि ती सगळ्यात अविस्मरणीय आहे. आणि आजचा हा निकाल एक दिव्यमान आणि डोळे दिपणारा आहे. ज्या विद्यार्थ्याची संख्या बघता आज हा खरा मोठा निकाल आमच्यासाठी पण आहे. आणि हा निकाल देणारी गरुड झेप अकॅडमी, त्याचा सर्व स्टाफ, या सर्वांचं हे मोठं महत्व आहे. आणि या महत्वातूनच आजचा हा निकाल आहे. आणि यापुढेही आजपर्यंत लागलेल्या 6000 विद्यार्थ्यांचा सत्कार आतापर्यंत झालेला आहे. आणि आम्ही यापुढेही सुद्धा असेच निकाल गरुड झेप माध्यमातून देऊ अशी शाश्वती देऊ. आता ऍक्च्युली ज्या मुलं सर्व्हिसला लागतात त्या मुलांच्या आम्ही घरी जाऊन गाव तिथं गरुड झेप हा एक संकल्पना आहे. आणि ते गाव तिथं गरुड झेप मध्ये आम्ही गावात जाऊन त्या विद्यार्थ्याचा आणि त्या पालकाचा सत्कार करतो. आणि हे खरं एक विश्वास आहे आणि त्या विश्वासाने आम्ही त्या गावात जाऊन सुद्धा राहिलेल्या विद्यार्थ्याचा सत्कार करतो. धन्यवाद.